येडशी येथे शिवसेना उ.बा.ठाच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन. पाणीटंचाई, गॅस व इंधन दरवाढी विरोधात नागरिकांचा संताप, मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. येडशी प्रतिनिधी सुभान शेख. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. येडशी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शिवसेना उ.बा.ठा गटाचे नेते गजानन भैया नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छत्रपती संभाजीराजे महाराज चौकात शांततेत पार पडले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच IBN लोकमत 18 या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी आंदोलनाची माहिती घेतली. गावातील नागरिकांनीही आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून अन्यथा ग्रामीण भागात असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येडशीतील या आंदोलनामुळे प्रशासनासमोर गावातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी सुभान शेख. येडशी गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, वाढती गॅस दरवाढ आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. आंदोलनापूर्वी गजानन नलावडे यांनी विविध शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन प्रशासनाला इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे तसेच येडशी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवेदने सादर करण्यात आली होती. या निवेदनात प्रमुख 3 मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये येडशी गावाला कायमस्वरूपी व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, गॅस सिलेंडर दरवाढ कमी करून सुरळीत पुरवठा करावा तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी 10 वाजता आंदोलनास सुरुवात झाली. सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चौकात वाहने थांबवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात मुकुंद अप्पा सस्ते, गजानन नलावडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष अमोल पवार, विभाग प्रमुख अशोकराव देशमुख, युवासेना तालुका उपप्रमुख मच्छिंद्र पवार, युवासेना तालुका सचिव सचिन चंदू इटकर, भारत पवार, बाळासाहेब बप्पा पवार, गणेश पवार, बालाजी नागटिळक, पांडुरंग लगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे या आंदोलनाला वंचित बहुजन युवक आघाडीनेही जाहीर पाठिंबा दिला. वंचित बहुजन युवक आघाडीचे धाराशिव तालुका प्रवक्ते सागर चंदनशिवे, माजी फारुखभाई शिकलगार, ग्रामपंचायत माजी सदस्य पंकज शिंदे, विकी शिंदे, विशाल शिंदे, घनश्याम भिसे, राज कांबळे, नितीन ओवाळ, विकास सावंत तसेच वंदना जानराव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान येडशी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नलावडे, पाणीपुरवठा विभागाचे जल उपअभियंता जाधव, स्वप्नील सुळे, मंडळ अधिकारी दीपाली मुळूक आदी प्रशासनातील अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत होते. हे आंदोलन तब्बल 2.5 तास सुरू होते. आंदोलनादरम्यान प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र येडशी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविला नाही तर पुढील काळात सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गजानन नलावडे यांनी दिला.